टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। ದೆಹಲಿ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ಕಾಲ್ತುಳಿತದ ದುರಂತದ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ದೆಹಲಿಯ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮುಂದೆ ಸಂಬಂಧಿಕರ ಆಕ್ರಂದನ ಕೂಡ ಮುಗಿಲು ಮುಟ್ತಾ ಇದೆ. ತಮ್ಮವರನ್ನ ಕಳೆಕೊಂಡಂತಹ ಸಂಬಂಧಿಕರು ಅಲ್ಲಿಗೆ ದೌಡಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಿಹಾರದಿಂದ ಬಂದಿದ್ದಂತಹ ಪೂನಂ ದೇವಿ ಕಣ್ಣೀರಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ದೆಹಲಿಯ LNJP ಆಸ್ಪತ್ರೆ ಎದುರು ಕಣ್ಣೀರಿಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಏಕಾಏಕಿ ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಆದಂತಹ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಾಲ್ತುಳಿತ ಉಂಟಾಯಿತು. ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ನಂಬರ್ 14ಕ್ಕೆ ರೈಲು ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಅಂದ್ರು. ತಕ್ಷಣ ಜನ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಹತ್ರ ನುಗ್ಗಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಘಟನೆ ಸಂಭವಿಸಿದೆ. ಅಂದ್ರೆ ಕಾಲ್ತುಳಿತದ ಭೀಕರತೆಯ ಬಗ್ಗೆ ಪೂನಂ ದೇವಿ ಎಳೆಡೆಯಾಗಿ ಬಿಚ್ಚಿಟ್ಟು ಕಣ್ಣೀರಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. उसके बाद एक बैग हल्ला कर दिए कि हाँ 14 पर आ जा रहा है। अब एक इतना ना भगा मचा के पूरे में भीड़ हो गई। आप बता दो इधर मम्मी उनको ऐसे आदमी सब उनको दाब दिया। इतना ना आदमी एक बैग हो गया कि उनको आदमी सब दाब दिया। यहाँ पे बॉडी आई थी, यहाँ पर बॉडी लाया तो है नई दिल्ली में। नहीं कौन से प्लेटफॉर्म पे हमारे वो दामाद थे। कौन सा प्लेटफॉर्म नंबर क्या? 14 16 पर 16 की जगह पर यहाँ से बॉडी ले गए आप? नहीं, अभी मेरा बॉडी अभी तो मुझे पता चला है। बॉडी लेने आई हूँ मैं। क्या था उनका? पूनम देवी। हाँ। और उनके साथ कितने लोग थे? 2, एक उनकी लड़की थी, उनकी दामाद थी। ये जो आपके साथ दूसरी महिला जो रो रही है, हाँ, इनकी मेरी बहू है, इसकी भाभी है। हाँ। मैं बिहार के रहने वाले, छपरा जिला। जिनकी मौत हुई है वो कौन है आपके रिश्ते में? मेरे रिश्ते में मेरी बहू है, बहू के भाभी है वो। बहू की भाभी है। हाँ, बिहार जा रहे थे, छपरा जिला। टिकट था? ट्रेन कौन सी थी? टिकट के तो मुझे पता नहीं है कि कौन सी गिल थी। ಇದು ಅಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಆಯ್ತು ಅಂತ ಕಣ್ಣಾರೆ ಕಂಡವರ ಮಾತುಗಳಾಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ 12ನೇ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ನಲ್ಲಿರ್ತಾರೆ. 16ನೇ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ಗೆ ಟ್ರೈನ್ ಬಂದು ನಿಲ್ಲುತ್ತೆ ಅಂದ ತಕ್ಷಣನೇ ಅಲ್ಲಿಂದೆಲ್ಲರೂ ಕಾಲ್ ಕಿತ್ತು ಓಡೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಗ್ತಾರೆ. ಜನಸ್ತೋಮ ಸೇರಿ ಅಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಸಾವಾಗಿದೆ.